कोल्हापूर, करारी बाण्याची आणि मायाळू मनाची नगरी. इथे राजकारण सत्तेसाठी नाही तर समाजकारणासाठी केलं जातं. या गर्दीत एक असा चेहरा आहे ज्याने कधीच पद आणि प्रतिष्ठा याला महत्त्व दिलं नाही. महत्त्व दिलं ते फक्त माणुसकीला. सामान्य कार्यकर्ता ते कोल्हापूरचे एक कर्तृत्ववान नेतृत्व. हा प्रवास आहे माननीय श्री प्रकाश नाईक-नवरे यांचा. सुरुवात शून्यातून झाली, पण जिद्द आकाशाला गवसणी घालण्याची होती. प्रकाश साहेबांनी समाजकारणाचे बाळकडू घरातूनच घेतले. नाईक-नवरे कुटुंब म्हणजे समाजसेवेचा वारसा. मग त्या माजी महापौर सौ प्रतिभाताई असोत किंवा माजी नगरसेविका सौ पूजाताई असोत, या कुटुंबाने कोल्हापूरच्या विकासात नेहमीच मोलाचा वाटा उचलला आहे. एकाच घरातील जनसेवेची 3 पर्व, हेच प्रकाश साहेबांच्या यशाचे गमक आहे. पण खऱ्या नेतृत्वाची परीक्षा संकटाच्या काळातच होते. जेव्हा कोरोनाच्या रूपाने महाभयंकर संकट कोल्हापूरवर घोंगावत होतं, तेव्हा अख्खं जग घरात घाबरून बसलं होतं. रक्ताची माणसं सुद्धा एकमेकांना भेटायला कचरत होती. पण अशा आणीबाणीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जो माणूस देवदूतासारखा तुमच्या दारात उभा राहिला, तो म्हणजे प्रकाश नाईक-नवरे. त्या काळात दवाखान्यात बेड मिळणं म्हणजे युद्ध जिंकण्यासारखं होतं. प्रकाश साहेबांनी दिवसरात्र एक करून डॉक्टरांशी संपर्क साधून अनेक रुग्णांना वेळेवर बेड्स उपलब्ध करून दिले. वेळ रात्रीची असो वा पहाटेची, साहेबांना एक फोन लावला की ॲम्ब्युलन्स हजर व्हायची. रात्री बेरात्री रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी धावणारी ती ॲम्ब्युलन्स आणि साहेबांचा खंबीर आधार हे कोल्हापूरकर कधीच विसरू शकत नाहीत. माणुसकीचं दुसरं नाव म्हणजे प्रकाश नाईक-नवरे. शब्द देणारे खूप असतात, पण शब्द पाळणारे विरळच. जुना प्रभाग क्रमांक 25 किंवा आजचा नवीन प्रभाग क्रमांक 14, साहेबांनी विकासाचा एक नवीन पॅटर्न सेट केला. ते स्वतः रस्त्यावर उतरले, उन्हातान्हात उभे राहिले आणि कामं पूर्ण करून घेतली. साहेबांनी आपल्या प्रभागाचे रूप पालटवण्यासाठी कामाचा डोंगर उभा केला आहे. शाहूपुरीतील सामान्य अंतर्गत रस्त्यांचे प्रश्न असोत वा मजबूतीकरणासाठी केलेले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, साहेबांनी दळणवळण सुकर केले. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला कब्रस्तान रोड साहेबांनी मार्गी लावून दाखवला. नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी भव्य पाण्याची टाकी उभारली आणि स्वच्छतेचा दर्जा राखण्यासाठी प्रभागात ठिकठिकाणी सुसज्ज शौचालयांची निर्मिती केली. समाजाच्या एकत्र येण्यासाठी आणि कार्यक्रमांसाठी संत गोरोबा हॉल आणि पंचमुखी हॉल यांसारखी हक्काची समाज मंदिरे साहेबांनी स्वकष्टाने उभी केली. पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरू नये म्हणून नाल्याचे पक्के बांधकाम आणि संरक्षक भिंत उभी केली. आज शेकडो संसार सुरक्षित आहेत ते फक्त साहेबांच्या या दूरदृष्टीमुळेच. राजकारणापलीकडे जाऊन साहेबांनी जपली ती नाती. सुख असो वा दुःख, 24 तास कधीही फोन उचलणारा आणि मदतीला धावणारा नेता म्हणजे प्रकाश साहेब. आजची तरुण पिढी प्रकाश साहेबांच्या आणि पूजाताईच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कारण त्यांना माहीत आहे, इथे स्वप्नांना बळ मिळतं. गरज आहे पुन्हा एकदा विकासाची गती वाढवण्याची. गरज आहे आपल्या हक्काच्या माणसाला साथ देण्याची. प्रभाग 14च्या विकासाचा महामेरू, कामाचा पाठपुरावा करून पूर्तता करणारा, कुशल संघटक आणि जनसामान्यांचा आधारवड माननीय श्री प्रकाश नाईक-नवरे साहेबांना साथ देऊया व पुन्हा एकदा महानगरपालिकेत पाठवूया.